नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या व शेतीमध्ये जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. तर आज हे आपण बघू शकता, शेतीमध्ये आधुनिकता ही काळाची गरज आहे. हे करडीचं उत्पन्न हे शेतकरी घेत आहेत, तर त्याबद्दल आपण माहिती विचारूया. तुमचं नाव काय? माझं नाव विजय पंडितराव भारसाडे. मी राहणार सुगा खुर्द, तालुका जिल्हा नांदेड येथे. माझा प्लॉट करडीचा 3 एकरचा प्लॉट आहे आणि मी करडीच्या प्लॉटमध्ये जवळपास 60,000 रुपयाची भाजी विकली खुडून सुरुवातीला. आणि याला काहीच खर्च नाही. एका एकरामध्ये 4.5 किलो बियाणं पडलेलं आहे. बरं. 3 एकरमध्ये जवळपास 12 ते 13 किलो बी पडलेले आणि झिरो बजेट शेती म्हणलं तरी हरकत नाही. बरं. तर खर्च फक्त म्हणलं तर 2 फवारण्या झाल्यात आतापर्यंत. एक आपण जीवामृत आणि 10 फवारणीची केली होती सुरुवातीला, बरं. रोगराई पडली म्हणून. पण त्याच्यानं काय झालं नसल्यामुळे आपण टाटा मिडा फवारणी केली. त्याच्यानंतर कोणतीच फवारणी नाही, काहीच नाही पिकाला. आणि या काळाला गरज आहे की पीक आपण नेहमी सोयाबीन आणि हरभरा 2 पीक घ्यालो. त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये बुरशी तयार झालेली, ती बुरशी मरत नाही. वरचे उत्पन्न कमी झाले आणि खर्च वाढत चालला. त्यामुळे आपल्या जमिनीला पण परिवर्तन पाहिजेत, काहीतरी परिवर्तन केलं पाहिजेत की आपण नेहमी 2च पिकं घ्यालो. तिसरं पीक घेतलं पाहिजे. त्यामध्ये करडीचं पीक घ्या तुम्ही, ज्वारी टाळकी घेऊ शकता. पण लोक भेटत नाहीत म्हणून लोक या काय करत, टाळकी पेरत नाहीत आणि हे घेत नाहीत, सोयाबीन आणि हरभरा 2च पिकं घेतात. त्यामुळे कसं उत्पन्न कमी, खर्च जास्त व्हायला. पण आता करडीला आपल्याला हार्वेस्टर मशीन आल्यामुळे करडीचं काहीच खर्च नाही. डायरेक्ट मशीन बोलवायची, 2-2.5 हजार रुपये एकरी घ्यालेत. 6 म्हणजे 3 एकरमध्ये आता 6,000 रुपयामध्ये आमची करडीचं पूर्ण हे होऊन जातं, निघून जाते. बरं. आणि मला सांगा, त्याच्या पहिले आपण घेतलंच होतं का करडीचं उत्पन्न काय? आपण 2 वर्षापासून घालत सर. 2 2 वर्षापासून. वर्षापासून. बरं. तर अनुभव आला गेल्या वर्षी आमचा. हं. आम्ही गेल्या वर्षी फक्त 1च एकर पेरली होती, तर आम्हाला 8 क्विंटल हे झाले, करडी झाली त्यामध्ये. आणि जवळपास 15 ते 16 हजार रुपयाची भाजी विकली होती. बरं. त्यामुळे आज मी 3 एकरचा प्लॉट केला. 3 एकरमध्ये मला जवळपास मी 60,000 रुपयाची भाजी विकली. खर्च जाऊन 40,000 रुपयाची भाजी झाली. एवढा फायदा पडला. आणि आता पहा तुम्ही करडी कशी आहेत. कमीत कमी ते एका एकरामध्ये 8 ते 9 क्विंटल सहज होते. आणि तेल बियाण्यामध्ये भेसळ होत नाही, आपण घरी खाऊ शकतो. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला करडी दाखवतो. यांचा हा करडीचा प्लॉट एक लेवल आहे. तिकडे बघू शकता दूरपर्यंत 3 एकर आहे की नाही? हो, 3 एकर. तर 3 एकरमध्ये 12 किलो बियाणं लागलं. 12 ट्रॅक्टरनं पेरलं का? पेरणी केली. ट्रॅक्टरने. हो. आणि ज्यावेळेस पेरलं त्यावेळेस काही खतं वगैरे कोणते? फक्त एक नॅनो DAP सोबत पेरला होता. नॅनो नॅनो DAP. DAP. बरं. तर आता गेल्या वर्षी काय तुम्हाला अंदाज काय आलता आपला ॲव्हरेज भाग? गेल्या वर्षी अंदाज जवळपास आम्हाला 8 क्विंटल झाल्यामुळे यावेळेस आम्ही काय केले, तुषारने भिजवले. यावेळेस भिजवलंच नव्हतं. असं का? त्यावेळेस भिजवल्यामुळे प्लॉट असा नंबर 1 झालेला आहे. हं. आणि कोणत्याही पिकाला तुषारने 1 पाणी द्यायला पाहिजे फुलाच्या अगोदर. फुल अवस्था जोपर्यंत म्हणजे फुलं लागत नाहीत त्याच्या आधीच भिजवलं पाहिजे. तुम्ही हरभरा घ्या किंवा कोणतं पण घ्या, तुषारनं जर भिजवायचं असलं तर जेव्हा फुलं लागतील त्याच्या आधीच भिजवून झाले पाहिजे. हां, म्हणजे एक भिजवणीमध्ये पण होऊन जाते. म्हणजे जास्त पाणी पण द्यायचे. पाणी द्यायची आवश्यकता नाही. बरं. तर आता हे काढणीला कधी येते बरं आता हे? आता काढणीला हे जवळपास 20 ते 25 दिवसामध्ये येऊन जाते. 20 ते 25. हो. म्हणजे याचा पूर्ण कालावधी आपल्याला पूर्ण किती? कालावधी म्हणलं तरी आपल्याला याचा 110 दिवस ते 15 दिवस. बरं, ठीक. जवळपास आणि 4 महिन्याचा एकंदरीत जास्त फवारणीचा खर्च पण नाही. फवारणीचा खर्चच नाही. 3 एकरमध्ये 2 फवारण्या केल्या मी. रोजाचा माणूस लावला तर त्याचे 500 रुपये हजरी. हो. आणि औषधी घेतल्या तर आपण 700 रुपयाची औषधी आणल्या. बरं. पहिली तर औषधी आपण घरची तयार केलेलीच वापरली होती. हो ना. जीवामृत आणि 10 फवारणी. जीवामृतानं याला कळा पण आली. आणि 10 फवारणीमध्ये आपल्या झाडपालाची औषधी असल्यामुळं आणि गोमूत्र असल्यामुळे काय झालं, त्याला रोग तेवढा लवकर अटॅकच आला नाही. बरं. हे बघू शकता, याची अजूनही तुम्हाला दाखवतो चकाकी. आणि हे प्लॉट एकदम नंबर 1 बसलेला आहे. चकाकी पूर्ण जीवामृतची. जीवामृतची आहे की नाही? तर बघण्यासारखा प्लॉट आहे यांचा. आणि आता आलटी-पलटी म्हणून हे पीक घ्यायला हरकत नाही. हो. आणि काहीच हरकत नाही. आणि आपलं आरोग्य जपण्यासाठी आपल्याला तेल घरचं. खायला लागेल. बरं. आणि आता करडी काय म्हणजे भाव काय? मार्केट करडीला आता 5,000 रुपयाच्या जवळपास आहे. 5,000 ते 4,500 ते 5,200-300 पर्यंत चालू आहे. पण आपण तेल जरी खाल्लं, मी आता गेल्या वर्षी तेल गावामध्ये करडी बियाणे विकलेले 300 रुपये 270 रुपये किलो होते. हो ना. एका क्विंटलमध्ये जवळपास 26 ते 27 किलो आपलं
तेल निघते. तेल निघते. कारण भिजवल्यामुळं तेलाचं प्रमाण वाढते त्याच्यामध्ये. असं. आणि जर कोरडवाहूला पेरली तर तुमचं एका क्विंटलमध्ये 24 किलो ते 23 किलोचं तेल निघते. बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, तर करडी लावायला परवडतं शेतात. पडते 101% प्रत्येक शेतकऱ्यांना माझं म्हणणं, जर मोठा शेतकरी असेल तर 2 ते 3 एकर करडी पेरायला पाहिजे. आणि छोट्या शेतकऱ्यांना एकरभर. एका एकरामध्ये तुम्ही जर करडी पेरली तर तुम्हाला 8 ते 9 क्विंटल करडी होते. आणि छोटा जर परिवार असेल तर त्यांना घरी तेल खायला हरकत नाही. तुम्ही बाहेरचं तेल घेऊन खायला शरीराला हानिकारक व्हायला. आणि तेलाची महागाई 160 रुपये 200 किलो जवळपास झालेली. हो. कोणतं तेल घ्या, भेसळयुक्त तेल खायला तुमचं घरचं एक क्विंटलचं जर तेल काढून आलं तर तुम्हाला 2 ते 3 महिने तेल संपत नाही. बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर करडीबद्दल माहिती असेल कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.